अहो सरपंच, सोयाबीन तर मस्त ताशी लागलं तुमचं. हो कंदिलाबाजी, ते पहिला पाऊस याच्या आधी पेरलं ना. ते पहिला पाऊस आला की ते निघून आलं पण राजू, आता पण पावसाची वाट पाहणं तर राजू. पाऊस येते का नाही का माहिती. सांगितलं बा आता येते म्हणते पाऊस. आता काय माहिती काय, आता पावर आबाड किती येते. आबाड येते राजू, सुरू बारीकसा थेंब येते आणि चालला जाते. मला वाटलं राजू पाऊस येते, म्हटलं हे पाऊस लागला तर काही परत काही वापरू देणार नाही म्हणून घाई मी परत लावून घेतली. पण काय राजू, आता पावसाची वाट पाहणं चालू आहे, मग काय करता येते का नाही काय माहिती. काही काही ठिकाणी पडून राहिला म्हणते ना चांगला पाऊस. हा आपल्याकडे आता आलं ठोकटाक जरी चालू राहिला ना तरी बरं होते ना. बरेच जणांनी गडबड केली पेराची. पेरलं झालेलं आहे बरेच जणांचं. आता काही जण थांबले बा, काही जण म्हणते बा पावसाची वाट पाहा आणखी 4-5 दिवसानंतर पेरा. पावसाचं काही सांगता येत नाही ना, आलं तर येऊनही जाईल. आणि एकदा का जोरात चालू झालं तर मग तर राहिलेल्या पेरण्या तशाच लटकतील. मग त्याचं काय, आता ते निसर्गाच्या हाती आहे सगळं. त्याला काय याचं असलं तर 4 दिवसात पाणीच पाणी करून टाकते. तिकडे आता कोकणात तर चालू आहे म्हणते जोर जोरात पाऊस. आता येईल म्हणा आपल्याकडे बी. कधी येते काय माहित बा. तुमचं तरी काही टेन्शन नाही बा, तुमच्याकडे काय पंप आहे, मोटर आहे, सगळं जेव्हा वाटलं तेव्हा टप्पा लावू शकता तुम्ही. तुम्हाला काय टेन्शन आहे. हो कंदिलाबाजी, पण वरच्या पाण्याचा आणि या पाण्याचा फरक पडते ना. किती झालं तरी पावसाचं पाणी म्हणजे पावसाचंच. त्या पावसाच्या पाणी सर येते का, ते काहीतरी आता नाईलाज असतो लावा लागते बुवा. असं वाटते करोटो मोरू आलं मोरू नाही त्या वाटत म्हणून लावते माणूस. येईलच म्हणा पाऊस. पाऊस कुठे जाते हो. ते का मोड देते का आपल्याला. फक्त जराशी वाट पाहा लावते. त्याला जरा शेतकऱ्याला टेन्शन दिल्याशिवाय गमत नाही वाटते. टेन्शन म्हणजे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कास्तकाराले, तुमच्यासारख्याला काय फरक पडते हो. आलाय पाऊस नाही आला, पेरलं बेरलं नाही, काय झालं तरी टेन्शन आहे. निघालं नाही निघालं तरी तुम्ही तर डबल पेरू शकता. आमच्यासारख्याला पेरता येते का डबल. आमची तर पहिल्याच बियाण्याची सोय नसते, दुसरं बियाणं कधी आणणार. काय सांगतो म्हणा कंदिलाबाजी, तुमच्याजवळ का पैसा कमी आहे का. पण तुम्ही दाखवत ना आम्हाला, का माहित नाही का तुमचं. काय राजू कंदिलाबाजी, तुम्ही का गरीब आहे का. तुम्ही जर पैसा बाहेर काढला तर राजू मोठ्या कास्तकाराला मागं पाडताना. येते का माया घबाराचा विषय. अरे सरपंच चला घरी चला, काय गप्पा गोष्टी करत बसली तर. चला आता घरी जाऊ आपण. कंदिलाबाजी पैशाचा विषय काढला की लगेच विषय बदलते ना. मला माहिती आहे ना याच्याजवळ आहे पैसा. बरं चला हो कंदिलाबाजी, चला इकून देवदाच्या वाराकून जाऊ आपण. हो चला, हाय का देवदास वावरात पाहू चला. काय राजू सरपंच, खरा कास्तकार तर राजू हे देवदास आहे हो. पहा बरं, याची बरं आहे बा. येले ना कायची पावसाची चिंता ना कायची चिंता. सोयाबीन पेराची चिंता नाही ना काय नाही, मस्त भाजीपाला काढते आपला. रोजचा ताजा पैसा आहे याचा. अहो कंदिलाबाजी, हे काही सोपं नाही ना. करून पाहा ना तुम्ही लावा ना 1-2 वर्ष भाजीपाला, मग समजते. हे कारलं दोडकं याच्यावर किती रोग येते, काय येते, किती फवारे मार लागते, हे तुम्हाला समजते. मग भाजीपाल्यात का टेन्शन कमी आहे का. एवढा मोठा माल आम्ही तोडून नेतो राजू. हराशील नेल्यावर राजू आम्हाला भावही भेटत नाही ना बरोबर. आमचा जेव्हा माल असते का रे, मालाचा फेल जर झाला तर राजू 10-15 किलोची पन्नी 50-50 रुपयाला द्यावं लागते. नेण्याचं भाडे नाही निघत ना. एक तर कुठे सोयऱ्या धोऱ्याची इथं जाता येत नाही. हे पसारा सोडून इथून हालता येत नाही. हो कंदिलाबाजी, देवदास म्हणते ते बरोबर आहे. हे कोणाला साधत नाही ना. हे देवदासला तर साधलं म्हणून ठीक आहे. नाही तर हे का सोपं काम नाही ना. हो सरपंच, मी त्याला चांगलंच म्हणून राहिलो ना बाबा. चांगला मेहनती आहे ना ते, म्हणूनच म्हणून राहिलो ना. मेहनत म्हणजे एवढं की पहा ना, 4-5 मजूर राजू ते डेली चालवते ना. 12 महिने मजूर असते ना याच्याकडं. आणि भाजीपाला बरोबर पद्धतशीर काढते ते. कोणत्या सीझनला काय लावायचं ते बरोबर माहिती आहे त्याला. त्याच्यामुळे म्हणून ते बढिया चालू आहे त्याचं. कंदिलाबाजी आता जास्त गोड बोलू राहिले. जाता भाजी मागायला वाटते हे बहुतेक. तसं तर आहेच हो कंदिलाबाजी, आता काय मेहनत केल्याशिवाय काही फळ भेटत नाही ना. तुमची काय मेहनत कमी असते का बाबा. शेतकरी म्हटले का आता मेहनत करावंच लागते. चला मग, चला तिकडे धुऱ्यावर जाऊन तिकडे बोलू आपण. देवदासला वाटलं कारला दोडके मागते का काय माहिती, म्हणून चाल माहिती तिकडे जाऊन गोष्टी करू. मी कधी बुडा आहे म्हणा, रिकाम्या हाताने जातो का. एवढ्या दूर आलो तर काही ना काही न्यास लागेल ना. अरे देवदास, कारले दोडके काही धरले गेले का नाही, काही तोडा गेला झाला काय का आता. हाय मी म्हटलं ना, हे मुद्द्यावर येते बरोबर. हे मागितल्याशिवाय राहत नाही. तोडा कालच केला ना. काल सगळं तोडून टाकला, तिकडे हराशीमध्ये माल पाठवला. आणि आज फवारा मारला याच्यावर. आता फवारा मारल्याच्या आता तोडता येत नाही ना, ते खाल जमत नाही फवारा मारलेला. सांग आता या देवदासल्या द्यायचं नाही तर पाय म्हणते फवारा मारला म्हणते. अरे देवदास असं म्हणत असते का, फवारा मारला म्हणून खाल जमत नाही म्हणून. अरे घेणार नाही कोणी भाज्या तुया. कोणी म्हणत हे फवारा मारते म्हणून, हे खाल जमत नाही म्हणून याच्या भाज्या. काय नसते होत ते. धुवून घेतलं की सगळं बरोबर होते. कंदिलाबाजीला काही सांगितलं तरी हे नेल्याशिवाय राहत नाही. देऊन टाका लागलं जाऊ तेव्हा. तसं काय नाही हो कंदिलाबाजी, आज आता फवारा मारला म्हटलं, मग आज काही तोडायला जमत नाही. तुम्हाला न्यायचं असेल तर न्या ना. थांबा मी सांगतो बाईले तोडाले. बाईले खायला त्रास देत जाऊ दे ना, आम्हीच तोडतो ना. तोडतो आम्ही जरा घेऊन जातो. सांगा आता कंदिलाबाजी हाताने तोडून नेतो म्हणते. हे जर तोडायला गेलं तर 2-3 किलो नेल्याशिवाय राहत नाही. बरं न्यावा कंदिलाबाजी, तोडा तुमच्या याची काय पाहिजे ते. फक्त पाहिजे जरा कवडे नका तोडू लय.
ते मोठे मोठे तोडा. बरं असं पाहिजे हरर मन. हा असं जर कोणाला नेऊ दिलं का नाही कमीच पडत नाही ना तुले. सांगा लहान नाही झाली का कंदील आबाजीची? हा स्वतः तर नेते मग ते सगळ्याला न्यू दिलं तर मग ते काही कमी पडणार नाही. हा सगळ्याला जर असं न्यू दिलं तर मला तर टोपलं भरही नाही निघणार ते मार्केटमध्ये नाही आले. बरंच बरं आहे बा. जाऊ द्या एकदाच घेऊ द्या यायले जाऊ द्या हे पिढा बाहेर. जाबरू सेटिंग गिटिंग बरोबर केली का नाही? हा पाहिजे बरं जास्त दाटही नाही पडलं पाहिजे. काय हरकत नाही ना तुम्ही म्हटलं तसंच बरोबर. आणि ते टायर खालचं पाजू बा. हा बरेच वेळा ते तुमचं टायर खालचं तास निघतच नाही. हा बरोबर पाजू ते बरोबर लाव. हा जास्त खोलही नाही पडलं पाहिजे जास्त वरती नाही. हा नाही तर दडपून जायचं आतमध्ये. अहो गुरुजी तुम्ही काय विनाकारण टेन्शन घेता राजू. हा तुम्हाला माहिती आहे आपलं पेरणं कसं आहे ते. हा तुम्ही विचारून पाहा कोणाला मी. हा आपलं एक नंबर पेरणं आहे ना. हो तुझे पेरणं गिरणं एक नंबर आहे म्हणून असं तुला सांगितलं राजा. हा कारण कसं असते माहिती आहे का एकदा का पेरणी हुकली की मग पुढचं काही साधत नाही ना. म्हणून पेरणं तर बरोबर साधलं पाहिजे असते म्हणून तर म्हटलं जरा बरोबर पाहून घे. काय म्हणतो गुरुजी तुम्ही निघाल्यावर सांगा ना. निघाल्यावर सांगा कसं पेरलं ते. अबे निघाल्यावर तुला सांगून काय फायदा. हा कमी जास्त जरी निघालं तरी काय आहे. हा मग काय म्हणता येते का. मग तुम्ही जर मसाले का पाणीच नाही आलं म्हणून होय पाण्यानं दडपलं असं दडपलं तुमचे कारण तर माहित राहते आम्हाला. एक तर सगळ्याचा एकच सीझन असते त्यामुळे तुमच्या मागं असते धामधूम. हा तुम्ही उरकाच पाहता. कधी कधी ती एखादा तास असले का 2-3 तासाले पेरले जाते ना तरी तुम्ही मागं फिरून पाहत नाही ना. हा म्हणून मग तो लक्ष देऊन कर बरोबर बा. धामधुमीत कसंही पेरून टाकशील आणि मोकळं होशील असं नको करू बा. हा काय पुढ्या गिड्या पाहिजे असेल नाश्ता पाहिजे असेल तर सांगू आताच. सांगा आता गुरुजीची बरोबर काही संपत नाही वाटवा. याले पाठवून द्या लागेल तिकडं. गुरुजी तुम्ही काय टेन्शन नका घेऊ बरोबर पेरतो मी. पण मी काय म्हणतो ते पा ते सरपंच आणि ते शांताराम भाऊ ते येऊ राहिले बरं. काय काय लिहू राहिले पा बरं. दुसरं काय येणार आहे हे आता पाली येऊ राहिलं सर. कोणाचं पेरणं झालं कोणाचं राहिलं ते. हा त्याचं पेरून झालं आता. आता पाहते ते इकडे तिकडे कोणाचं पेरणं राहिलं ते. जाबरू तू चालते मग. हा ते इकडे जर आले तर आणखी टाइमपास करतील. मीच जातो तिकडे झाडाखाली. तेच तर म्हणतो मी. जाना तुम्ही बसा ना म्हणा आरामात. मला एक तर हे उरकून जायचं आणि तिकडे मोतराम काका वाट पाहत असेल. त्याला मी म्हटलं अर्ध्या तास येतो बियाणं नेऊन ठेवा म्हटलं होतं वावरात. उशीर जर लागला तर ते फोनावर फोन करतील. एक तर हे बारीक बारीक शितोळा चालू झाला. गुरुजी जा तुम्ही ते शांताराम काका आणि सरपंच काय म्हणते ते पहा. मी हे पेरतो बरोबर काही टेन्शन नका घेऊ. बरं ठीक आहे चालतो तुझ्या बरोबर. हा चाल रे शेसराव चाल बरं तिकडे जरा. गुरुजी पेरणं आहे वाटते आज. सांगा आता. हा एवढं ट्रॅक्टर चालू आहे एवढ्या मोठ्या बियाण्याच्या बॅगा आणलेल्या आहेत. आणि पेरणं आहे का विचारते शांताराम भाऊ. हो बा शांताराम भाऊ पेरून घ्यावं म्हटलं. एकदा पेरलं की मोकळं होते माणूस. हा मग आणखी शाळा चालू झाल्या की मग आम्हाला इकडे फटकता येत नाही ना. होते आहे म्हणा आता सोमवारपासून शाळा चालू राहिल्या ना. पण मी काय म्हणतो अहो राजू जरा घाई नव्हती करायला लागत तुम्ही. आता हे पाऊस नाही उराला ना 2-4 दिवस थांबलं असतं बरं असतं ना. सांगा आता हे आता आपल्या आधी पेरून मोकळे झाले बरं आणि आपल्याला म्हणते घाई नव्हती करायला लागत. हो शांताराम भाऊ पाऊस कुठे जाते हो. पाऊस येणारच आहे ना आज 9 उद्या येणारच आहे. हा मग का काय हे जून महिना पूर्ण निघून गेल्यावर पेराव का. एक तर आता शाळा चालू झाली की 2-4 दिवस आमच्या मागं कामाला असते. ते गणवेश वाटप करा पुस्तकं वाटप करा. हा इकडे वावराकडे लक्ष द्यायला भेटत नाही ना आम्हाला. हा म्हणून एकदाच पेरलं की मोकळं होते बुवा. तुमचं सरपंचाचं पेरून तर सगळं झालं वाटते. हा तुमचा मुंग तर चांगला निघाला म्हणे. ते मला सांगत होता झाबरू त्या दिवशी. पेरलं बुवा आता निघाला बी ते मुंगिंग मस्त निघाला. आता पाऊस नाही उराला आता वरचा टप्पा लावा लागते का काय माहिती. हा सरपंचाचा बी मस्त ताशी लागलं ते सोयाबीन. काही काळजी नका करू येतेच पाऊस. पाऊस कुठे जाणार आहे. काळजी नाही तर काय म्हणा. आता एवढं लाखो रुपयाचं बियाणं जमिनीत टाकलेलं आहे. जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत टेन्शनच राहते डोक्याले. हा गुरुजीले काय फरक पडते. गुरुजीचा आपला पगार चालू आहे त्याला काय फरक पडते. बरं मी काय म्हणतो गुरुजी आता आजच्या आज तुमचं पेरून होईल वाटते हे सगळं. हा मग ती पण उतारा असेल ना मग. सांगा आता ती पणच नाही राहिली तर ती पण उतारा कायचा करावं. हो शांताराम भाऊ ती पण उतारा काय आहे आता. हा आता ती पणच नाही राहिली तर ती पण उतारा कायचा करावं. आता ट्रॅक्टरवर आलं ना सगळं काम. तुम्ही मोठे सांगू राहिले. हा तुम्ही केला का ती पण उतारा. काय चौ गुरुजी ती पण उतरायचं काही आता महत्वच नाही राहिलं ना. हा येले जेवाले बोलावलं ना या मजुराले तर जेवायला येत नाही ना. मी नाही येत म्हणते जेवाले. एक वेळचा 90चा खर्च दे म्हणते. तुम्ही सांगा आता आपणच दारू पित नाही ते येले दारू पाजायला परवडते का. त्यापेक्षा जाऊ दे बा जेवायलाही नको येऊ आणि 90 नको मागू. जाऊ दे बा बरंच बरं आहे. मी तर म्हणतो काही दिवसांनी तर ती पण कायले म्हणते हे माहित नाही राहणार कोणाले. हा बरं चला बा गुरुजी येतो बा आम्ही. बरं या बा.
पाहुणे देवलाल काय आजावट चालू आहे? हो सरपंच, ते मारती म्हणते या जंगलाला म्हणते ये म्हणते आजचे दिवस लागून करायले. हा याला जा म्हटलं तर जाऊन नाही राहिलं हे. शाळा चालू ना माई, आता शाळेत जावं लागेल मला. बरोबर आहे ना देवलाल. हा शाळा चालू झाली ना, आता जाऊ दे त्याला शाळेत. हो शाळा चालू झाली पण आजचे दिवस गेला नाही तर काय फरक पडते? हा तेवढेच पैसे येते ना, त्याच्याच काम आहे लेटर बुक घ्यायला कायले. सांगा आता, एक तर लेकराला पहिलेच तर शाळेत जायचा कंटाळा येते. हा आता हे लेकरू जातो म्हणते तर हे म्हणते आजचे दिवस नाही गेला तर काय होती? अरे देवलाल, अबे का ते उल्हासाने लेकरू जातो म्हणते जाऊ दे ना, शाळा शिकू दे ना त्याले. हा आपलं आयुष्याला काय या शेतीत गेलं, आता त्याला शेतीत घालतं का? काही मजा नाही ना या शेतीच्या कामात. हा किती मरमर करावं लागते तुला तर माहित आहे. आता तो किती हाल होते तुझे. तस नाही ना सरपंच, मी का म्हणतो त्याला शिकू नको म्हणतो. हा मी म्हटलं आजचे दिवस जा बुवा, आता पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी कोण येते शाळेत? हा म्हणून म्हटलं आजचे दिवस जा बुवा तिकडं मारुतीच्या इकडं. अबेले काय देवलाल, सगळ्यांनीच म्हटलं पहिल्या दिवशी कोणी नाही येत, कोणी जर आलं नाही तर काय फायदा मग ते शाळेचा दिवसच काय पहिला. अबे पहिला दिवस महत्वाचा असते ना. पहिल्या दिवशी उल्हासानं गेलं की सगळा वर्ष उल्हासच जाते का? बाकीच्या लेकराला का झोळपे देऊन पाठवा लागतील का? हा तुझे पोरग जातो जातो म्हणून राहिला तर तू त्याला जाऊ देत नाही. आता उन्हाळ्यात सुट्ट्या होत्या म्हणून लेकर गेले लागून इले. आता ज्या शाळा चालू झाल्या ना, जाऊ दे शाळेत. अरे देवलाल बरोबर म्हणते शांताराम भाऊ. हा पहिला दिवस महत्वाचा असते शाळेत झाले का? पहिल्या दिवशी उल्हासानं लेकर जाते जाऊ दे त्याले. हा तुले काय लेटर बुक घ्यायला काय पैसे नसल तर माझ्यावरची घेऊन जा वाटले शकपरी. हा काही टेन्शन नको घेऊ. तर ठीक आहे, आज पाठवतो ना त्याला पाठवतो. अरे बा जगन जा तयारी कर आणि जा तू शाळेत जा. जमलं मस्त शाळेत जा तुम्ही आता. संख्या हे दत्त्या चाल 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 लवकर शाळेत जा लागते आपल्याला, चला. बरले का देवलाल, हा किती उल्हासाने लेकरले का शाळेत जाते, तू त्याला का हे करतं. हा शिकू दे त्याला शाळा. आपल्या आयुष्य याच्यात गेलं तर त्याचं घालतं का? कसं लागलं कुठे नोकरीले. बरं का मंडळी, सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी विनंती करून सांगतो की आता सर्वच मुलाच्या शाळा चालू झालेल्या आहे. त्यामुळे सर्व मुलांना शाळेमध्ये पाठवा आणि मुलांनी सुद्धा आनंदाने शाळेत जा. कारण तुम्हाला तर माहित आहे शेतीच्या कामात कसं आहे ते. आता आपल्या शेतकऱ्याचे हाल तुम्ही पाहिलेच. हा पेरून बसलं तर किती हाल राहते, पाऊस नाही आला की टेन्शन. हा ते पीक येईपर्यंत टेन्शन राहते ना. त्यापेक्षा म्हणून मुलांना मी सांगतो मी की तुम्ही शाळा शिका, कुठेतरी नोकरीला लागा. तुम्हाला जर सरकारी नोकरी जरी नाही लागली ना तरी तुम्ही प्रायव्हेट नोकरी करू शकता कुठं, किंवा काहीतरी एखादा धंदा करू शकता. हा या शेतीच्या कामात काही नाही पडलं बरं. आधी परिस्थिती अशी होती की शेतकऱ्याले राजा समजत होते, पण आता परिस्थिती बदललेली आहे. कारण आता राजाचे हाल होऊ राहिलेले आहे. पाहतात शेतकऱ्याचे काय हाल आहे ते. हा एक तर निसर्ग बी साथ देत नाही. हा मजूर वेळेवर भेटत नाही. हा रोया डुकल्याचं टेन्शन. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही नियमित शाळेत जा, अभ्यास करा आणि मोठे व्हा. पण तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे, म्हणून तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे गौरव भाऊ मोरे, गुणवंत भाऊ गीते, राजेश भाऊ सुर्वे, PSI सुभाष साहेब, त्रिशा गौरव ठाकरे, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, कुणाल भाऊ मोडक, सीमाताई, ऐफाज शेख, सचिन भाऊ जाधव, पवन भाऊ कदम, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.